नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या जबरदस्त सुपर डुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये मधुभाऊ आता हॉलमध्ये असताना पाठीमागून नागराज तिथे येतो आणि पाठमोऱ्या मधुभाऊच्या पाठीमध्ये आता चाकू खुपसलेला असतो आणि पटकन नागराज तिथून पळत जातो. इकडे आता त्याच वेळेला अद्वैत हा मधुभाऊ समोर येतो आणि पटकन आता मधुभाऊ हे अद्वैतच्या अंगावरती पडतात. मधुभाऊच्या पाठीतून रक्ताच्या धारा वाहत असतात आणि लगेच आता अद्वैतला ते समजताच आता अद्वैत हा तसाच आता बाहेर येतो आणि बाहेर आता अद्वैतचा सगळा शर्ट रक्ताने माखलेला असतो. त्या अवस्थेत आता अद्वैतला बघताच अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि पळतच अर्जुन अद्वैत समोर येतो. तेव्हा अद्वैत अर्जुनला म्हणतो की मधुभाऊला काहीतरी सायलीच्या आईवडिलांबद्दल सांगायचंय. आणि ते ऐकताच इकडे आता अर्जुनला बसलेला असतो तो धक्का. तर इकडे आता सायली ही दहीहंडीवरती चढलेली असते आणि दहीहंडीवरती चढलेली सायली आता दहीहंडी फोडते. खाली आता सगळेजण आता सायलीला टाळ्या वाजवत असतात आणि तेवढ्यात आता सायलीने दहीहंडी फोडता क्षणी सायलीचं लक्ष खाली अद्वैतकडे जाते. अद्वैतचा सगळा शर्ट रक्ताने माखलेला बघून पटकन आता सगळेजण अद्वैतकडे धाव घेतात. कला सायली अद्वैत समोर येतात. तर अद्वैत म्हणतो मधुभाऊंना काहीतरी सांगायचंय. सायली आता आतमध्ये बघते तर मधुभाऊ हे खाली पडलेले असतात. तेव्हा सायलीला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का आणि पळतच आता सायली मधुभाऊ समोर येतंय. मधुभाऊ बेशुद्ध पडलेले बघता सायलीला धक्का बसतो आणि रडतच सायली म्हणते मधुभाऊ उठा ना, तुम्ही असे काय करतायत. आणि अर्जुनला आता हे काय चाललंय ते काही कळतच नसतं. पटकन आता सगळेजण मधुभाऊला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. प्रताप सायली यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये मधुभाऊवरती ताबडतोब उपचार सुरू होतात. रडतच इकडे आता सायली अर्जुनला म्हणते की अहो हे काय होऊन बसलं. आणि मधुभाऊ किती आनंदात होते आणि आता कुठे मधुभाऊंच्या जीवनात चांगले दिवस यायला लागले होते. पण त्या महिपतने परत एकदा फायदा उचलला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की त्या महिपतने आपल्या घरी कोणत्याच्या माणसाला पाठवून हे सगळं घडून आणलंय. आता अर्जुन म्हणतो की पण आता त्या महिपत विरोधात आपल्याकडे काही पुरावे नाही आहेत, तेव्हा आपल्याला काही बोलता येत नाही. राग येऊन आता सायली म्हणते हे काय कोर्ट आहे का मधुभाऊ विरोधात असं बोलायला आणि पुराव्याविषयी बोलायला. माझ्या मधुभाऊच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सायली म्हणते जर त्यांना काही झालं तर मी सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं काही बघतो. आणि लगेच आता इकडे प्रतापसुद्धा आता सायलीला समजावतो आणि म्हणतो की हे बघ सायली, तू काही काळजी करू नकोस, मधुभाऊंना काहीही होणार नाही. अद्वैतने आपल्याला सांगितलं आणि लगेच आपण मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. आणि त्यानंतर आता अद्वैतचे बोलणे तेवढ्यात अर्जुनला आठवते. अद्वैतने सांगितलेलं असतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत, मधुभाऊंना त्यांच्याविषयी काहीतरी सांगायचंय. हे आता ताबडतोब अर्जुनला आठवतं. आणि इकडे आता अश्विन हा जेलमध्ये आलेला असतो आणि तो प्रियाची भेट घेतो. प्रियासमोर बराच वेळ होऊनही अश्विन काही बोलत नसताना ते बघून प्रिया म्हणते अश्विन अरे काय झालं, बराच वेळ झालाय तू काही बोलतच नाहीये. अश्विन म्हणतो की मी फक्त माझा आता राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. प्रिया म्हणते एवढं काय झालं. अश्विन म्हणतो की अगं तुला शिक्षा काय झाली, घरातले तर सगळेजण तुला विसरूनच गेलेत. अश्विन म्हणतो की पूजा काय करतायत, देवाला काय जातायत, सगळे सण काय साजरे करतात, दहीहंडी काय फोडतायत, त्यांना काहीच पस्तावा नाहीये. प्रिया हसतच आता प्रिया म्हणते की माझ्यावर तुझ्या घरच्यांचं प्रेम नव्हतंच, तो फक्त होता तो दिखावा. आणि माझ्यावर जर कोणी खरं प्रेम केलं असेल ना तर तो फक्त तू आहेस अश्विन. विचार करत आता प्रिया म्हणते की म्हणजे सुभेदारांच्या घरात एवढं जोरात जंगी सेलिब्रेशन सुरू आहे का. अश्विन म्हणतो तुला नाही माहिती, अद्वैत चांदेकर सुद्धा तिथे आलेत. आता प्रियाला धक्का बसतो. सायली अर्जुन इकडे हॉस्पिटलमध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यात ऑपरेशन कंप्लीट होऊन डॉक्टर बाहेर येतात. पटकन आता सायली म्हणते काय झालं डॉक्टर. तर डॉक्टर म्हणतात की सर्जरी तर सक्सेसफुल झाली, पण त्यांचं ऑपरेशन झालंय खरं, पण अजूनही त्यांची प्रकृती खूप क्रिटिकल आहे, आम्ही काही सांगू शकत नाही. सायली म्हणते की डॉक्टर ते बरे होतील ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अजून आम्ही काही सांगू शकत नाही, त्यांना आम्ही अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय. आणि लगेच आता सायली रडतच तेथून पळून जाते. तर प्रताप सायलीला थांबू लागतो. अर्जुन म्हणतो जाऊ द्या तिला, आणि आत्ता ती कुठे गेली मला माहिती आणि सगळ्यात जास्त गरज आता तिची त्यासाठी जाण्याची आहे. रडतच इकडे नाटक करत प्रिया म्हणते की सायलीला ना त्या घरात मी तिच्या डोळ्यासमोर नकोच आहे आणि म्हणून मुद्दाम त्यांनी सगळ्यांनी मिळून मला असं जेलमध्ये पाठवलंय. प्रिया म्हणते की अरे कोर्टात त्यांनी माझ्यावरती नको ते आरोप केलेत. प्रिया म्हणते की तुला माहिती नाही त्या महिपतने मला किती घाबरवलं होतं अश्विन, आणि त्याने मला किती धमक्या दिल्या होत्या.
अश्विन आता तन्वीला शांत करतो आणि म्हणतो की हे सगळं मला माहिती नाही आहे का, मला सगळं माहिती आहे, तू सांगायची काहीच गरज नाही आहे तन्वी. आणि आता प्रिया म्हणते की आपणच आता एकमेकांसोबत आहोत अश्विन, आपल्या दोघांना एकमेकांच्या मदतीची गरज आहे. अश्विन म्हणतो तू काही काळजी करू नकोस तन्वी, आपल्याला जरी घरच्या वकिलांनी दगा दिला ना, मी बाहेरच्या वकिलांची मदत घेईन, पण तुला सोडवीनच. इकडे आता कल्पना आणि अस्मिता घरामध्ये असतात. अस्मिता तर खूप घाबरलेली असते. कल्पनाकडे येत आता अस्मिता म्हणते की मॉम, मला ना हे सगळं किती हॉरिबल आहे आणि खूप विचित्र वाटतंय. मला एकदा सायली म्हणाली होती की हे सगळं ते महिपत करू शकतो आणि महिपतनेच हे केलं असेल का, असा आता विचार अस्मिता कल्पनाला बोलून दाखवते. कल्पना म्हणते अस्मिता तू जरा घरात जा बरं, आपल्याला नक्की काय ते माहीत नाही, अर्जुन आता हे सगळं बघून घेईल. कल्पना म्हणते की अगं तू हे सगळं बघायलाच नको होतं आणि आपल्या चांगल्या वाईट विचाराचा आपल्या बाळावर परिणाम होतो. अस्मिता तू ताबडतोब घरात जा आणि हा असला कोणताच विचार करू नकोस, असा सल्ला आता कल्पना अस्मिताला करते. आणि इकडे आता तेवढ्यात कल्पनाला प्रतिमा फोन करते आणि लगेच आता कल्पना म्हणते बोल ना प्रतिमा. प्रतिमा म्हणते की अगं तिकडे काय झालं दहीहंडीच्या कार्यक्रमात ते आम्हाला कळलं, आम्ही तिकडे निघालोच होतो, पण तेवढ्यात पूर्णाजीने आम्हाला फोन करून सगळं सांगितलं. प्रतिमा म्हणते मधुभाऊ कसे आहेत आता. कल्पना म्हणते अजून काहीच कळालं नाही. कल्पना म्हणते हे आणि अर्जुन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत, पण अजून काही त्यांचा फोनच आला नाही. प्रतिमा म्हणते हे बघ कल्पना, अशा वेळेस ना आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं, मला तर काहीच कळत नाही हे कोणी केलं असेल. इकडे आता सायली ही हॉस्पिटलमध्येच आता गणपती बाप्पा समोर येते आणि म्हणते की गणपती बाप्पा का असा वागतोस तू माझ्याबरोबर. सायली म्हणते अगोदर माझ्या आईवडिलांना माझ्यापासून तू हिरावून घेतलंस आणि आता माझ्या मधुभाऊंना सुद्धा घेऊन चाललास आणि त्यानंतर मी वनवासी झालं आणि आता मी मधुभाऊंशिवाय जगायचं का, तूच मला सांग बाप्पा, असे आता सायली बोलते. आई वडिलांची माया काय असते हे मला माझ्या मधुभाऊंकडून कळालं आणि अशा परिस्थितीत तू माझ्या मधुभाऊंनाच माझ्यापासून हिरावून घेतोस का करतोयस असा प्रश्न आता सायली गणपती बाप्पाला करते. हात जोडून सायली म्हणते की गणपती बाप्पा प्लीज माझ्या मधुभाऊला काही करू नकोस आणि त्यांना सुखरूप ठेव, त्यांना वाचव. आणि लगेच आता गणपती बाप्पाचा कौल मिळून इकडे मधुभाऊ शुद्धीवर आलेले असतात आणि त्यांच्या हाताची हालचाल करतात. आता सिस्टर मधुभाऊ शुद्धीवर आल्याचे बघून बाहेर येते. अर्जुनला सिस्टर म्हणते हे बघा तुमचे पेशंट शुद्धीवर येत आहेत आणि सायली कोण आहे ते सायलीला बोलावतायत. लगेच आता अर्जुनला आनंद होतो आणि अर्जुन सायली असे म्हणतो. अर्जुन म्हणतो की डॅड सायली हॉस्पिटलच्या मंदिरात असेल, तुम्ही पटकन तिला घेऊन या, मी आलोच. आणि प्रताप जातो आणि अर्जुन आता मधुभाऊंकडे जातो. आणि इकडे आता दरवाजा उघडून अर्जुन मधुभाऊला बघतो आणि मधुभाऊ आता साऊ बाळा असे तोंडाने बोलत असतात. इकडे आता प्रताप पटकन आता मंदिरासमोर येतो आणि सायलीला म्हणतो मधुभाऊ शुद्धीवर आले, सायली चल. हात जोडतच गणपती बाप्पाला पुन्हा आता नमस्कार करत सायली म्हणते की बाप्पा तुझे खूप खूप आभार. आणि लगेच आता अर्जुन आता मधुभाऊ समोर येतो आणि त्यानंतर आता मधुभाऊ आता अर्जुनला म्हणतात की सायलीचे आई बाबा जिवंत आहे. तर पाठीमागे पळतच आता सायली ही मधुभाऊंकडे येऊ लागते आणि इकडे आता अर्जुनला समजलेलं असतं. अर्जुन म्हणतो काय सायलीचे आई बाबा जिवंत आहे, तर मधुभाऊ होकार देतात. तर अर्जुनला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात मधुभाऊ अशी हाक मारत सायली आतमध्ये येते. तर अर्जुन सायलीला बघतो आणि लगेच आता पटकन सायली मधुभाऊचा हात पकडते. मधुभाऊ म्हणतात साऊ बाळा तू आलीस. तर हसतच सायली म्हणते हो मधुभाऊ मी आले. आणि त्याच वेळेस आता मधुभाऊला पुन्हा श्वास घेताना त्रास होऊ लागतो आणि लगेच आता सायली घाबरते आणि म्हणते मधुभाऊ तुम्हाला काय होतंय. अर्जुनला सायली म्हणते अहो पटकन तुम्ही डॉक्टरांना बोलवा. तर अर्जुन डॉक्टरांना बोलवायला जातो. इकडे आता मधुभाऊला खूप श्वास जड होऊन त्रास होत असतो आणि अखेर मधुभाऊंनी शेवटचा श्वास घेतलेला असतो आणि मधुभाऊ हे जग सोडून गेलेले असतात. ते बघत आता सायली ही मोठ्याने मधुभाऊ असे ओरडते आणि सायलीने आता टाहो फोडलेला असतो. पटकन आता अर्जुन हा डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टर आता मधुभाऊंचे डोळे चेक करतात आणि पटकन आता मधुभाऊला तपासू लागतात. रडतच सायली म्हणते की अहो काय झालं असेल. तर अर्जुन म्हणतो की अहो ते शुद्धीवर आले होते. तर डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही शांत व्हा, ग्लानी होऊ नका. आणि डॉक्टरांनी आता मधुभाऊला तपासलेलं असतं. अर्जुन म्हणतो की डॉक्टर काय झालं, मधुभाऊ आत्ता शुद्धीवर आले होते आणि माझ्याशी ते बोलले. आणि तेवढ्यात आता डॉक्टर म्हणतात की अशा परिस्थितीमध्ये क्रिटिकल कंडिशनमध्ये तुम्ही काही विचार केलात का. अहो कधी कधी पेशंट कोमात सुद्धा जातो ते ऐकताच अर्जुन सायलीला मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की म्हणजे मधुभाऊ कोमात गेलेत. तर लगेच डॉक्टर म्हणतात हो. आणि डॉक्टरांनी आता मधुभाऊ कोमात गेल्याचे सांगताच अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर आता
इकडे प्रतिमा आत्या ही देवी आई समोर येते आणि म्हणते की देवी आई, माझ्या सायलीच्या जीवनात आता कुठे आनंद येत होता तेव्हा तिचा आनंद असा हिरावून घेऊ नकोस. इकडे आता मधुभाऊ कोमात गेल्याचे कळताच आता सायलीला खूप राग येतो आणि अर्जुन सायली आता महिपतच्या बंगल्यावरती येतात. रागाने महिपत समोर येताच आता सायली म्हणते की महिपत, काय केलंयस तू? माझे मधुभाऊ शुद्धीवरती आले होते आणि एकदमच चांगलं आता जगायला लागले होते, पण तू माझ्या मधुभाऊवरती हल्ला केला. तू हे चांगलं केलं नाहीस आणि कुठल्या जन्माची तू आता हे असं वैर आणतोयस? तुझी मुलगी शिक्षा भोगते, एवढं तुझ्यासाठी पुरेसं नाही आहे का? ते ऐकताच आता महिपतला राग येऊन महिपत आता सायलीचा गाळा दाबायला लागतो. तर तेवढ्यात अर्जुन महिपतला धरून महिपतचा गाळा दाबतो आणि आता अर्जुनने दाखवलेला असतो महिपतला यमाचा दरवाजा आणि महिपतचा गळा दाबून अर्जुन आता महिपतची कुत्र्यासारखी धुलाई करतो आणि त्या क्षणी महिपतला आता अर्जुनने आता मरणाच्या दारात आणून सोडलेलं असतं. तर आता अर्जुन महिपतचा जीव घेणार का? आणि मधुभाऊनी आता केलेल्या एकाच उलगाड्याने सायलीचे आईबाबा जिवंत असल्याचे सत्य अर्जुन समोर येऊन अर्जुन आता सायलीच्या आईबाबांना कसं शोधून काढणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.